24 जनवरी की शाम 4 बजे यादव नगर स्थित स्वीपर कॉलोनी परिसर में दो गुटों में जमकर हाथापाई हुई। अर्जुन पांडे के और गोलू चौहान गुट के बीच संबंधित विवाद हुआ, ऐसी जानकारी सामने आई है तथा निजी विवाद के चलते संबंधित मसला घटित हुआ है। संबंधित मसले में दोनों गुटों से 6 आरोपी गिरफ्तार किए गए हैं तथा दो और आरोपी गिरफ्तार करना बाकी है। आरोपियों पर मामला दर्ज कर आगे की जांच शुरू की गई है। दिनांक 24/1/2024 रोजी दुपारी 4 वाजताच्या दरम्यानमध्ये यादवनगर येथील सुगर कॉलनीमध्ये दोन गटामध्ये हाणामारी झालेली होती। त्यामध्ये काही लोक जखमी झालेले होते। घटनास्थळावर पोलीस पोहोचून जे काही जखमी होते त्यांना तत्काळ मेयो हॉस्पिटल येथे रवाना करण्यात आलेले आणि दोन्ही पार्ट्यांवर एकमेकांविरुद्ध क्रॉस गुन्हे तिथे दाखल करण्यात आले होते। दोन्ही पोलीसच्या गुन्ह्यामध्ये 6 आरोपी आम्ही अटक करण्यात आलेले आहे। याच्यामध्ये दंगलीचे गुन्हे 307, दगड फेकून मारहाण केल्याचे 336चे गुन्हे असे विविध कलमांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले असून दोन्ही याच्यापैकी अजून 2 आरोपी अटक होणे बाकी आहे। 6 आरोपी अटक झालेले आहे आणि सर्व आरोपी आता तपास होऊन जेलपास झालेले आहे। बरोबर आहे। याच्यातील जे आरोपी अटक करण्यात आलेले आहे जवळपास सर्वच आरोपींवर जुना गुन्हेगारी पूर्व इतिहास आहे त्यांचा। याच्यातील गोलू चौहान जो आरोपी आहे त्याच्यावर जवळजवळ 20 पेक्षाही अधिक गुन्हे दाखल आहे आणि त्याच्यावर असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहे। तो तुप्पट नावाचा होता, शेवारे होता, त्यांच्यावर पण गुन्हे दाखल आहे आणि दुसऱ्या पार्टीचे जे अर्जुन पांडे आणि त्याचा जिजा जो आहे कमल बिरहा त्यांच्यावर सुद्धा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे आणि दोन्ही पार्ट्यावर तात्काळ कार्यवाही करून दोन्ही पार्ट्यांना आपण अटक करण्यात आलेली आहे। दोन्ही याच्यामध्ये भारतीय विधानचं जे कलम आहे 307 आहे, 143, 147, 148, 149, 324, 336, 504, 506 आणि आर्म्याट्स असेनुसार दोन्ही पार्टीवर आपण गुन्हे दाखल केलेले आहेत। तिथे दगडफेक पण झालेली होती, दगड फेकून पण मारलेलं होतं, 336 सेक्शन लावण्यात आहे। थोडक्यामध्ये माहिती अशी मिळत आहे का आदल्या रात्री दोघांमध्ये भांडण झालेलं होतं। ललित सुलाखे आणि अर्जुन पांडे। ललित सुलाखेच्या घराजवळ काही लोक तिथे बसलेले होते। तिथे येऊन अर्जुन पांडे आला होता तेव्हा त्याच्या दोघांमध्ये वाद झाला होता आणि तेव्हा दोघांनी एकमेकांना धमक्या दिल्या होत्या आणि रात्रीची वेळ होती ते निघून गेलेले होते। त्याबाबतची कुठेही तक्रार त्यांनी पोलिसात केलेली नव्हती आणि दुसऱ्या दिवशी परत त्यांचा दुपारी 4 वाजताच्या दरम्यानमध्ये वाद झाला आणि त्या वादामधून दोन्ही पार्टी थोडक्यात म्हणजे तयारीत होत्या। घटनास्थळी स्वीपर कॉलनीमधील आहे, एक छोटीशी बोळी आहे, गल्ली आहे, त्या गल्लीमधल्या तिथे विटाचे तुकडे दगड वगैरे पडलेले एकदम दिसत होते। छोटीशी गल्ली आहे तिथे घटनास्थळावर आणि जे 3 जखमी होते ते पोलीस स्टेशनला त्यापैकी 2 आलेले होते, त्यांना आम्ही तात्काळ हॉस्पिटलाइज केलं आणि एक जखमी तिथेच होता त्यांना पण पोलीस स्टेशनला आणून त्याला हॉस्पिटलाइज करून त्याच्यावर उपचार करण्यात आलेले असतात। त्याच्याकडे शस्त्रसुद्धा जप्त करण्यात आलेले आहे। तपासामध्ये तलवारी वगैरे आम्ही जप्त करण्यात आलेले आहे। हे प्रकरण 24 तारखेचं आहे। 23च्या रात्रीला यांच्यामध्ये थोडा वाद झालेला होता आणि त्या वादावरूनच हा दुसऱ्या दिवशी दुपारी 4 वाजता म्हणजे 24 तारखेला ही घटना घडलेली आहे। 22 तारखेशी या घटनेशी काही संबंध नाही ना, असं म्हणता येणार नाही। यांची सर्वांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, याच्यामध्ये इंटेन्शन होतं, एकमेकांचा जीव ठार मारण्याचं इंटेन्शन होतं। त्यामध्ये सुद्धा एक व्यक्ती जखमी झालेला रमण पांडे जो आहे तो पण जखमी झाला, त्याच्या डोक्याला हेड इंजुरी झालेली होती। त्यावरून हे दोन्ही याच्यावर कलमा लावण्यात आलेले आहे। हे म्हणणं चुकीचं आहे। दोन्ही पार्ट्याकडून आम्ही घातक शस्त्र तलवारीसारखे शस्त्र जप्त केलेले आहे आणि त्याच्यामध्ये रमण पांडे आहे याला डोक्यावर मार लागलेला आहे। त्याच्यामध्ये इंजुरी तेवढी इंजुरी नव्हती जेवढी यांच्या हाताला जे इंजुरी झालेली आहे तेवढी इंजुरी नव्हती हे म्हणणं बरोबर आहे, परंतु याच्यामध्ये इंटेन्शन आहे आणि डोक्यावर जर हेड इंजुरी थोडा जर मार लागला तरी त्याच्यामध्ये माणसाचा मृत्यू होऊ शकतो। हे इम्पॉर्टंट असतो हे याच्यामध्ये गोष्ट। यादवनगर स्वीपर कॉलोनी तथागत नगर नाल्याचा पट्टा या भागामध्ये 24 तारखेला इतकी वारदात मोठी झाली की बाया लोकांनी सगळं बघितलं। तिथे पांडे जे लोक आहेत, पांडे जे लोक परिवार आहे त्या लोकांनी गोलू भाऊ दादा माझा भाऊ आहे, तो वस्तीच्या नात्यानं सगळ्या नागरिकांचा पण आहे, त्या दादाला विनाकारण मारझोड केलं आणि शिव्यागाळी केलं।
त्यांचे जे मित्र होते ते आडवे झाले, भाऊ पण आडवा झाला, तर त्यांना ह्या लोकांनी खूप मारलं. कोणाच्या हाताला लागलं, कोणाच्या पायाला लागलं, कोणाच्या डोक्याला लागलं. बाया लोक पाहत होते तर बायांना शिवागाडी केला त्यांनी. कसं तरी जखमी हालत म्हणी दादाला उचलून सनेनी हॉस्पिटल म्हणी नेण्यात आलं, पण पोलीस कारवाई काही केली नाही त्यांनी. मग जेव्हा आम्ही म्हटलं त्याच्यानंतर म्हणी भाऊवरच गुन्हा दाखल केला यांनी. तुमची काय मागणी आहे? आमची हे मागणी आहे की दादा आता सगळं काही सोडलं त्यांनी, आता काय गुन्हेगारीमध्ये आहे नाही तो, तरी पण त्याला का असं लोक त्रास देऊन राहिले आहेत विनाकारण. जो सही है वही होना चाहिए. गोलू भाव का कोई उसमें दोष नहीं है. गोलू भाव शांत करा रहे थे, समझा रहे थे. गोलू भाव का उसमें कोई झगड़ा नहीं, लड़ाई नहीं, कुछ नहीं. और गोलू भाव ऐसे कोई कुछ बस्ती में कुछ हो भी रहा है तो उसके लिए सभी को मदद करते हैं और सभी को साथ देते हैं. किसी का दुख हो सुख हो सबके इसमें खड़े रहते हैं. तो उसके लिए हमको उनका न्याय चाहिए. पोलिसांच्या सामने पांडे परिवारामधून वरच्या बिल्डिंगवरून सन्यानी खालती असे अवजार फेकत होते, तलवारी, चाकू, फिरोतीचे पॅकेट निघाले. PSI साहेब तिथे असताना पण पेपरला आतापर्यंत आलं नाही आहे. आम्ही म्हणत आहोत की गोलू दादावर मर्डर केसची केस कशी काय लावली? जखमी तर तो आहे, त्या लोकांनी मारलं, पांडे लोकांनी मारलं त्याला. आणि उलट आणखीन त्यांच्यावरच त्या लोकांनी आरोप लावला की मर्डर केसची केस लावून दिलं. हे चुकीचं आहे. जे खरं आहे, जे सत्य आहे त्याच्या तुम्ही आता तपास करा आणि जो म्हणजे लागला आहे त्यांच्यावर कायदा, तो हे चुकीचा कायदा आहे. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. आमच्या एरियामध्ये इकडची तिकडची मुलं येतात, काही होऊन राहिलं आहे तर आम्ही दादाला सांगतो, तर दादा ते गोष्टी सॉल्व करतात. तर हे पांडे लोकांची एकदम म्हणजे जळून खाक होऊन जातात. हे लोक त्यांच्यापर्यंत कसे जातात, आमच्यापर्यंत का नाही येत? हेच काही आहे त्यांच्या मनामध्ये. पण काही बदमाश नाही आहे, काही नाही आहे, तो बरोबर आहे आपल्या जागेवर. त्याचे लहान लहान मुलं होते तेव्हा ठीक होतं, पण आता मोठे झाले आहेत, करून राहिले. तो हमारी वस्ती सुरक्षित आहे, परिवार सुरक्षित आहेत, बाया सुरक्षित आहेत. आंखों की संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय. यहाँ आंखों की पूरी तरीके की जांच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं. मोतिया बिंदु, काज बिंदु, रेटिना साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं. तिरछेपन और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक लेजर तरीके से होता है. आंखों की सभी समस्याओं व अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय, साई मंदिर के पास, गजानन नगर टी पॉइंट, अजनी, नागपुर. डायल करें 678-5200 या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर, वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास, हिंगना टी पॉइंट, नागपुर. डायल करें 3502300.